Hello students, types of attacking reagents. Attacking reagents तीन प्रकारचे असतात. इलेक्ट्रोफाइल्स, न्यूक्लियोफाइल्स आणि फ्री रेडिकल्स. सुरुवातीला आपण इलेक्ट्रोफाइल्स बद्दल पाहूया. इलेक्ट्रोफाइल्स आर ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स. नावामध्येच खूप काही अर्थ दडलेला असतो. इथे सुद्धा इलेक्ट्रोफाइल्स, इलेक्ट्रो म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स, आणि फाइल्स म्हणजे काय? तर अट्रॅक्शन, लव, अफेक्शन. ज्याला इलेक्ट्रॉन बद्दल प्रेम वाटत असेल असे स्पेसीज म्हणजे इलेक्ट्रोफाइल्स. इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज आर इलेक्ट्रोफाइल्स. तर इलेक्ट्रोफाइल्स ऍक्च्युअली काय असतात? दी इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची कमी असते, which can gain one or more lone pairs of electrons are called as electrophiles. अशा स्पेसीज ज्या एक किंवा त्यापेक्षा जास्त लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेऊ शकतात त्यांना आपण इलेक्ट्रोफाइल्स असं म्हणतो. ऍक्च्युअली एक किंवा दोन नाही, सहा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेणारे पण इलेक्ट्रोफाइल्स आहेत. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्हाला समजेल ते. तर इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज which can gain one or more lone pair of electrons. मग कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोफाइल्स. पहिली कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज, ज्याच्या हार्ट मध्ये इलेक्ट्रॉन आहे, ज्याला इलेक्ट्रॉनला भेटावं असं वाटतं, ज्याला इलेक्ट्रॉन गेन करावेसे वाटतात, ते इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज, ज्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे असे. सेकंड, दीज आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज, देअरफॉर दे आर रिप्रेझेंटेड ॲज E+. ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची कमी असते. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत. मग निगेटिव्ह पार्ट कमी आहे म्हणजे थोडासा पॉझिटिव्ह पार्ट जास्त असल्यासारखा आहे, मग त्यांना आपण E+ असं रिप्रेझेंट करतो. तर इलेक्ट्रोफाइल्स आर रिप्रेझेंटेड ॲज E+. ठीक आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज आहे, इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज आहे. मग यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची कमी असेल तर हे काय करतील? ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन भरपूर आहेत त्यांच्यावर अटॅक करतील, किंवा ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन भरपूर आहेत ते इलेक्ट्रोफाइलवर अटॅक करतील. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रोफाइल्स अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज, दॅट इज न्यूक्लियोफाइल्स, और न्यूक्लियोफाइल्स विल अटॅक ऑन इलेक्ट्रोफाइल्स. इलेक्ट्रोफाइल्स अटॅक्स ऑन न्यूक्लियोफाइल किंवा इलेक्ट्रोफाइल्स आर अटॅक बाय न्यूक्लियोफाइल. तर they attacks on electron rich species. Electron rich species are known as nucleophiles. आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. Now electrophiles are either positively charged or neutral molecules with vacant orbitals. जे इलेक्ट्रोफाइल्स आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स म्हणजे कॅटायन्स तरी असतील. नॅचरली इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे तर त्यांच्यावर प्रोटॉनची संख्या जास्त असेल. जर प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा जास्त असेल तर ते कॅटायन तयार होईल. मग काही इलेक्ट्रोफाइल्स जे असतात ते कॅटायन टाईपचे असतात, ज्यांना आपण म्हणतो कॅटिओनिक इलेक्ट्रोफाइल्स. आणि दुसरे जे कोणते आहेत? न्यूट्रल मॉलिक्युल्स. न्यूट्रल मॉलिक्युल्स असतील ज्यांच्यामध्ये सेंट्रल ॲटमचं एकतर ऑक्टेट इनकम्प्लीट असेल किंवा त्यांच्याकडे P किंवा D ऑर्बिटल व्हॅकंट असेल. काहीही असू शकतं किंवा दोन्हीही असू शकतं. ऑर्बिटल व्हॅकंट पण असू शकेल किंवा इनकम्प्लीट ऑक्टेटही असू शकेल. कधी कधी ऑक्टेट कम्प्लीट असतं पण तरीही व्हॅकंट ऑर्बिटल असेल तरी ते इलेक्ट्रॉन पेअर घेऊ शकतात. म्हणजे ऑक्टेट इनकम्प्लीटच असलं पाहिजे असं नाहीये इलेक्ट्रोफाइल असण्यासाठी. एक्झाम्पल्स मध्ये पाहूयात आपण. आता दी स्पेसीज विच कॅन गेन वन ऑर मोर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, दीज आर नोन ॲज लेव्हिज ऍसिड्स. आपण त्यांना काय म्हणतो? लेव्हिज ऍसिड. जे एक किंवा त्यापेक्षा जास्त लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेऊ शकतात त्यांना म्हणतात लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर किंवा अनशेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. जी इलेक्ट्रॉन पेअर बॉन्डिंग मध्ये नाहीये, जी इलेक्ट्रॉन पेअर शेअरिंग मध्ये इन्व्हॉल्ड नाहीये, अशी इलेक्ट्रॉन पेअर घेऊ शकणारे त्यांना आपण म्हणतो लेव्हिज ऍसिड्स. तर इलेक्ट्रोफाइल्सला लेव्हिज ऍसिड असं पण कॅटेगराइज केलं जातं. तर ह्या होत्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोफाइल्स. वाटल्यास स्क्रीनशॉट घेऊन टाका कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोफाइल्स साठी. पुढे आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ इलेक्ट्रोफाइल्स.
इलेक्ट्रोफाइल्सचे दोन प्रकार आहेत, तसं आपण भरपूर क्लासिफाय करू शकतो. तर त्याच्यात मुख्यतः दोन प्रकार. पहिला म्हणजे कॅटिओनिक इलेक्ट्रोफाइल्स. कॅटिओनिक इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे कॅटायन म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन, त्याला आपण म्हणतो कॅटायन. मग कॅटिओनिक इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रोफाइल्स. एक एक एक्झाम्पल बघूया. पहा, पहिलं कॅटिओनिक इलेक्ट्रोफाइल्स आहे, फाईल मध्ये आहे प्रोटॉन. प्रोटॉन H+ ला प्रोटॉन का म्हटलं जातं? बऱ्याच वेळा तुम्ही प्रोटॉनिक थेरी किंवा असं ऐकलं असेल. तर H+ म्हणजे प्रोटॉन. हायड्रोजन जो ऍटम असतो त्या हायड्रोजन ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन असतो आणि एक इलेक्ट्रॉन बाहेर फिरत असतो. मात्र जर आपण ह्याच्यातनं एक इलेक्ट्रॉन काढून टाकला तर न्यूक्लियस मध्ये फक्त एक प्रोटॉन शिल्लक राहील आणि मग आपण त्याला म्हणणार H+ आयन. मग H+ आयन मध्ये काय, फक्त एक प्रोटॉन आहे, म्हणून H+ ला प्रोटॉन असं म्हटलं जातं. हायड्रोजन आयन H+ आयनला प्रोटॉन म्हटलं जातं. आता बघा, त्याच्याकडे K शेल होती, त्याच्यात एक इलेक्ट्रॉन होता, तोही इलेक्ट्रॉन कुणीतरी घेऊन गेलं, त्याच्याकडे इलेक्ट्रॉनच राहिले नाही. मात्र K शेल आहे जी व्हॅकंट आहे, ज्याच्यामध्ये तो 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन गेन करू शकतो, म्हणून तो इलेक्ट्रोफाइल आहे. तसंच CH3 कार्बोकॅटायन, मिथिल कार्बोकॅटायन, कुठलाही अल्किल कार्बोकॅटायन जो असेल तो इलेक्ट्रोफाइलच असतो. समजा एखादा मिथिल क्लोराइड सारखा मॉलिक्यूल आहे आणि हेटेरोलिटिक फिशन झालं. आपल्याला माहितीये कॅटायन आणि एनायन हे हेटेरोलिसिस फिशन मध्येच तयार होतात, हेटेरोलिसिस किंवा हेटेरोलिटिक फिशन. मग काय होईल, दोनही इलेक्ट्रॉन क्लोरीन घेऊन जाईल आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. मग आता हा जो कार्बन ऍटम आहे त्याला 3 हायड्रोजन ऍटम आहेत आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन, 6 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्टेट कंप्लीट करायचं म्हटलं तर याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. हा एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो घेऊ शकतो. मग जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेऊ शकेल त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोफाइल. मिथिल कार्बोकॅटायन इज इलेक्ट्रोफाइल. तसंच क्लोरोनियम आयन, Cl+ आयन. पुन्हा एकदा, क्लोरीन कॅटायन बनवायचं असेल तर समजा क्लोरीन मॉलिक्यूल इज ट्रीटेड विथ अनहायड्रस AlCl3. अनहायड्रस AlCl3 लेव्हिज ऍसिड आहे. ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये हेटेरोलिटिक फिशन होईल. एका क्लोरीनला हे दोनही बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मिळतील आणि जो दुसरा क्लोरीन आहे बिचाराचा इलेक्ट्रॉन दुसरा घेऊन गेला, म्हणून हा प्लस असेल आणि हा Cl- असेल. आता विचार करा, ज्या वेळेला क्लोरीन मॉलिक्यूल होता, प्रत्येक क्लोरीनच्या ऍटॉमिक नंबर 17 आणि कॉन्फिगरेशन 287 सोबत 7 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेल मध्ये होते. 7 पैकी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून तो एक इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये टाकेल. तसा दुसरा पण क्लोरीन ऍटम असंच करेल आणि क्लोरीन मॉलिक्यूल तयार होईल. पण ज्या वेळेला हेटेरोलिटिक फिशन होईल, त्या बॉन्डिंग मधले दोनही इलेक्ट्रॉन दुसरा क्लोरीन ऍटम घेईल. त्यांनी स्वतःचा तो इलेक्ट्रॉन घेतला, या दुसऱ्या क्लोरीनचाही इलेक्ट्रॉन त्यांनीच घेतला. अशा वेळेला ह्या जो दुसरा क्लोरीन ऍटम आहे त्याच्यावर 4 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील. त्याचा ऑक्टेट कंप्लीट असेल, तो निगेटिव्हली चार्ज असेल. कारण किती इलेक्ट्रॉन पाहिजे त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये? 7 आहेत. किती? 8. एक एक्स्ट्रा आहे म्हणून तो निगेटिव्ह. आणि हा जो क्लोरीन आहे त्याच्याकडे फक्त 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन राहतील. त्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट असेल आणि मग त्याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची गरज असेल. त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. जर त्यांनी 2 इलेक्ट्रॉन घेतले तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. म्हणून हा जो Cl+ आयन आहे किंवा क्लोरोनियम आयन आपण त्याला म्हणतो, तर क्लोरोनियम आयन काय आहे? इलेक्ट्रोफाइल आहे. पुढचं आहे नायट्रोनियम आयन. ऍक्च्युअली ह्या सगळ्यांचं नाव का लिहिलंय आपण? प्रोटॉन, मिथिल कार्बोकॅटायन, क्लोरोनियम आयन, नायट्रोनियम आयन. SO3H+ असेल तर सल्फोनियम आयन, RCO+ असेल तर असायलियम आयन, NO+ असेल नायट्रोसोनियम आयन. तर यांचे नावं लिहिण्यामागचं कारण असं आहे का 12th मध्ये तुम्हाला CET किंवा नीट मध्ये विचारतात की व्हॉट इज इलेक्ट्रोफाइल ड्युरिंग सल्फोनेशन ऑफ
फिनॉल किंवा ड्युरिंग नायट्रेशन ऑफ फिनॉल, मग नायट्रेशन ऑफ फिनॉलचा इलेक्ट्रोफाईल कोणता, तर नायट्रोनियम आयन NO2+ आयन, हे शब्दामध्ये कधी कधी दिलेलं असतं, म्हणून NO2+ ला नायट्रोनियम आयन म्हणतात हे आपल्याला माहिती पाहिजे. SO3H+ ला सल्फोनियम आयन म्हणतात असं माहिती पाहिजे. आता बघूया NO2+ काय असतो. NO2+ मध्ये नायट्रोजन ऍटम आपले 2 इलेक्ट्रॉन एका ऑक्सिजन सोबत शेअर करतो. आता ऍक्च्युअली नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर आहे 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,5. त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. ऑक्टेट कंप्लीट करायला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो 2 इलेक्ट्रॉन एका ऑक्सिजन सोबत शेअर करतो, 1 इलेक्ट्रॉन कुठल्या तरी दुसऱ्या ऍटम सोबत शेअर करतो. समजा नायट्रिक ऍसिड असेल तर तो ऑक्सिजन सोबत शेअर करेल आणि एक लोन पेअर त्याच्यावर राहील. हा झाला नायट्रिक ऍसिड सारखा मॉलिक्युल. सॉरी, इथे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. HNO3 म्हटलं तर आणखी एक ऑक्सिजन असेल. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे, कॉन्फिगरेशन 2,6 असेल. याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे आणि याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर हा 2 इलेक्ट्रॉन ह्याच्यासोबत शेअर करायला तयार आहे. पण नायट्रोजन म्हणतो नको, माझा ऑक्टेट कंप्लीट आहे, आता मला इलेक्ट्रॉन शेअर करायचे नाही आणि मी ऑक्टेट एक्सपांड पण करू शकत नाही कारण तो सेकंड पिरियडचा मेंबर आहे. म्हणून काय होतं, हा नायट्रोजन ही लोन पेअर ह्याला कोऑर्डिनेट बॉन्डनी शेअर करतो आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. आता हा ऑक्सिजन जो आहे त्याच्या पण आउटरमोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर 2 इलेक्ट्रॉन शेअर मध्ये टाकतो आणि उरलेले 4 इलेक्ट्रॉन लोन पेअरच्या फॉर्म मध्ये राहतात. हे स्ट्रक्चर आहे नायट्रिक ऍसिडचं. जर हा बॉन्ड हेट्रोलिटिकली तुटला तर ह्याच्यामध्ये काय आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. नायट्रोजनचा इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन दोनही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेऊन टाकतो. त्याच्यामुळे हा जो NO2 आहे ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. मग हा तयार होईल OH- आणि NO2+. हा जो आहे NO2+. आता नायट्रोजनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये या बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन, या बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन आणि या कोऑर्डिनेट बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन आहे. ऑक्टेट कंप्लीट करायचं, ह्याला इलेक्ट्रॉन पेअरची गरज आहे. हा इलेक्ट्रॉन पेअर घेईल आणि तो इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करेल. तर तसंच हे सल्फोनियम आयन, असायलियम आयन, नायट्रोसोनियम आयन इलेक्ट्रॉन पेअर गेन करतात म्हणून आपण त्यांना कॅटिओनिक इलेक्ट्रोफाइल्स म्हणतो. चार्ज आहे म्हणून कॅटिओनिक, इलेक्ट्रॉन पेअर गेन करतात म्हणून इलेक्ट्रोफाइल्स. हे होते एक्झाम्पल्स ऑफ कॅटिओनिक इलेक्ट्रोफाइल्स. आता न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स. न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स मध्ये अजून आपण पुढे टाईप करू शकतो, त्याला क्लासिफाय करू शकतो. काही इलेक्ट्रोफाइल्स ज्यांचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे, दुसऱ्या टाईपचे इलेक्ट्रोफाइल्स ज्यांचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे पण त्यांच्यामध्ये p ऑर्बिटल व्हॅकंट आहे, किंवा कोणाचं ऑक्टेट इनकम्प्लीट असेल, d ऑर्बिटल व्हॅकंट असेल, किंवा कंप्लीट असूनही p ऑर्बिटल किंवा d ऑर्बिटल व्हॅकंट असेल. या सगळ्यांना आपण एकत्रच म्हणूया न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स. आता AlCl3, BF3 एक एक्झाम्पल बघूया. BF3 बोरॉनचा ऍटॉमिक नंबर आहे 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 3. बोरॉनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील आणि दुसरा आहे फ्लोरीन. फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 9, कॉन्फिगरेशन असेल 2, 7. मग फ्लोरीनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याला फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल बोरॉन सोबत आणि 6 इलेक्ट्रॉनला स्वतःजवळ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनच्या फॉर्म मध्ये ठेवेल. असं प्रत्येक फ्लोरीन ऍटम करेल. 3ही फ्लोरीन ऍटमचं तसंच असेल. ज्याला जेवढ्याची गरज आहे तेवढे इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये टाकायचे, उरलेली इलेक्ट्रॉनच्या लोन पेअर स्वतःजवळ ठेवायच्या. आता फ्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, प्रत्येक फ्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, पण बोरॉनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? बोरॉनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत. स्वतःचे 3 इलेक्ट्रॉन आहेत आणि 3 फ्लोरीनला त्याने स्वतःचे 3 इलेक्ट्रॉन शेअर केलेले म्हणून 3 फ्लोरीनचे तो यूज करू शकतो. याचं सेक्स्टेट कंप्लीट आहे असं म्हटलं जातं. आउटरमोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. पुन्हा एकदा ऑक्टेट कंप्लीट करायला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो घेईल आणि मग हा इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करेल. अगदी तसंच BF3 सारखंच AlCl3, FeCl3, ZnCl2, SnCl2, FeBr3,
BeCl2 यांचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे आणि ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा एक लोन पेअर, एक लोन पेअर, एक लोन पेअर, इथे दोन लोन पेअर, दोन लोन पेअर, इथे एक लोन पेअर, एक लोन पेअर ते गेन करतील आणि ते इलेक्ट्रोफाईल असतील. मात्र SnCl4 किंवा SiCl4 मध्ये यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे. SnCl4 4 क्लोरीन ऍटम आहे, 3 SN म्हणजे 3नी 4 इलेक्ट्रॉन शेअर केले, 4 क्लोरीन ऍटम आहे, ऑक्टेट कंप्लीट आहे. तसं सिलिकॉन टेट्राक्लोराइडचं पण ऑक्टेट कंप्लीट आहे. मात्र हा जो 3 आहे किंवा हा जो सिलिकॉन आहे यांच्यामध्ये व्हॅकंट ऑर्बिटल्स आहे. मग ते व्हॅकंट ऑर्बिटल्स असल्यामुळे ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये घेऊ शकतात, म्हणून ते पण इलेक्ट्रोफाईल्स आहेत. सांगण्याचा उद्देश काय, का इलेक्ट्रोफाईल असण्यासाठी त्याचं ऑक्टेट इनकम्प्लीटच असलं पाहिजे असं नाही. ज्यांच्या सेंट्रल ऍटम मध्ये ऑर्बिटल्स व्हॅकंट आहेत, p ऑर्बिटल किंवा d ऑर्बिटल व्हॅकंट आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन गेन करायची कॅपॅसिटी असते आणि ते सुद्धा इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करू शकतात. दुसरा जो प्रकार आहे तो न्यूक्लिओफाईल्स, न्यूक्लिओफिलिक रिएजंट्स. न्यूक्लिओफाईल्स पुन्हा एकदा नावच सांगते, न्यूक्लिओ म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियस कसं असतं, पॉझिटिव्हली चार्ज. कुठल्याही ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रल न्यूट्रॉन्स असतात. म्हणजे न्यूक्लियस कसं असतं, पॉझिटिव्हली चार्ज. न्यूक्लियस लव्हिंग, फाईल्स म्हणजे पुन्हा एकदा लव्हिंग, अफेक्शन असणारे, अट्रॅक्टिंग. मग न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होणारे जे असतील त्यांना आपण म्हणतो न्यूक्लिओफाईल्स. पॉझिटिव्ह, न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहे, मग पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस कडे जे अट्रॅक्ट होतील ते इलेक्ट्रॉन रिच असायला पाहिजे, त्यांना आपण न्यूक्लिओफाईल म्हणतो. न्यूक्लियस नाही, न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होणारे न्यूक्लिओफाईल्स. न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस, तर न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिसला आपण म्हणतो न्यूक्लिओफाईल्स किंवा न्यूक्लिओफिलिक रिएजंट्स. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, नॅचरली ते न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होत आहे, पॉझिटिव्ह सेंटर कडे अट्रॅक्ट होत आहे, तर त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या भरपूर आहे. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस व्हिच कॅन डोनेट और गिव्ह वन और मोर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, जे दुसऱ्याला एक किंवा त्यापेक्षा जास्त लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, अनशेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर देऊ शकतात, त्यांना आपण म्हणतो न्यूक्लिओफाईल्स. आता कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लिओफाईल्स. न्यूक्लिओफाईल्स आर न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस, ज्यांच्या हार्टमध्ये न्यूक्लियस असतं, म्हणजे ज्याला न्यूक्लियस बद्दल अतिशय अट्रॅक्शन आहे, न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होणारा, म्हणून न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस आर न्यूक्लिओफाईल्स. नॅचरली हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतील, त्यांच्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन आहे म्हणून तर न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होतील. देअरफॉर दे आर रिप्रेझेंटेड ऍज Nu1-. Nu- न्यूक्लिओफाईलचं रिप्रेझेंटेशन आहे. जसं इलेक्ट्रोफाईलचं रिप्रेझेंटेशन होतं E+, तसं Nu- हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे म्हणून. आता ह्यांच्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन आहे, तर हे कुणावर अटॅक करतील, ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे त्यांच्यावर अटॅक करतील. किंवा ह्यांच्यावर कोण अटॅक करेल, तर ज्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे ते ह्यांच्यावर अटॅक करतील. म्हणजे न्यूक्लिओफाईल्स अटॅक्स ऑन इलेक्ट्रोफाईल्स किंवा इलेक्ट्रोफाईल्स अटॅक्स ऑन न्यूक्लिओफाईल्स. न्यूक्लिओफाईल्स आर अटॅक बाय न्यूक्लिओफाईल्स, सॉरी न्यूक्लिओफाईल्स आर अटॅक बाय इलेक्ट्रोफाईल्स. तर दे अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोफाईल्स. Now nucleophiles are either negatively charged or neutral molecules with lone pairs on central atom. जे न्यूक्लिओफाईल्स असतात नॅचरली इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे एकतर ते निगेटिव्हली चार्ज्ड असतील म्हणजे एनायन्स असतील, किंवा न्यूट्रल मॉलिक्युल असले तर सेंट्रल ऍटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हवे. आउटर ऍटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची काहीही गरज नाही, ते असले काय नसले काय त्याच्याशी घेणं देणं नाही. सेंट्रल ऍटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तरच आपण त्याला न्यूक्लिओफाईल म्हणतो. ठीक आहे. दीज आर लेविस बेसेस. लेविस बेसची डेफिनेशन असते, दी स्पेसिस विच कॅन डोनेट वन ऑर मोर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर प्रत्येक न्यूक्लिओफाईल हा लेविस बेस आहे. ठीक आहे. दीज न्यूक्लिओफाईल्स आर लेविस बेसेस. वाटल्यास इथे स्क्रीनशॉट काढून घ्या.
कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लिओफाइल्स साठी. ठीक आहे, तर ह्या होत्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लिओफाइल्स. टाइप्स ऑफ न्यूक्लिओफाइल्स. पुन्हा एकदा न्यूक्लिओफाइल्स मध्ये आपण खूप वेगळे वेगळे प्रकार घेऊ शकतो क्लासिफिकेशन, पण चार्जशी रिलेटेड फक्त दोनच टाईप आपण डिस्कस करणार आहोत आणि तेवढेच आपल्याला महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे टाइप 1 एनियॉनिक न्यूक्लिओफाइल्स, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे असे न्यूक्लिओफाइल्स, निगेटिव्हली चार्ज्ड न्यूक्लिओफाइल्स. फर्स्ट आहे हायड्राइड आयन. एकदा आपण पुन्हा एकदा डिस्कस करूया. हायड्रोजन ऍटम जो असतो, हायड्रोजन ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन असतो आणि के शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. जेव्हा तो एक इलेक्ट्रॉन गेन करेल तेव्हा न्यूक्लियस मध्ये तर प्रोटॉनची संख्या तेवढीच राहील, पण इथे 2 इलेक्ट्रॉन होतील. मग आपण त्याला H- आयन म्हणू शकतो. आणि ही इलेक्ट्रॉन पेअर तो कुणाला देऊ शकतो. जर त्याने इलेक्ट्रॉन पेअर दिली तर आपण त्याला म्हणणार न्यूक्लिओफाइल. तर हायड्राइड आयन इज न्यूक्लिओफाइल. Cl- आयन, समजा HCl मॉलिक्यूल आहे, HCl मॉलिक्यूलचं हेटेरोलिटिक फिशन झालं तर क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. दोन्ही इलेक्ट्रॉन जे आहे ते क्लोरीन कडे येतील आणि मग H+ आणि क्लोरीन मायनस तयार होईल. कधी कधी विचारतात की क्लोराइड आयनवर किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. इथे आपण सगळे दाखवले नव्हते. क्लोरीन आयनचा ऍटॉमिक नंबर, क्लोरीन ऍटमचा ऍटॉमिक नंबर 17, कॉन्फिगरेशन 287. पुन्हा एकदा आउटरमोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. एका इलेक्ट्रॉनची गरज आहे अपडेट कंप्लीट करण्यासाठी, म्हणून तो हायड्रोजन सोबत एक इलेक्ट्रॉन शेअर करेल. 7 पैकी एक इलेक्ट्रॉन जर त्यांनी हायड्रोजन सोबत शेअर केला तर उरलेले 6 इलेक्ट्रॉन लोन पेअरच्या फॉर्म मध्ये राहतील. पण जेव्हा हायड्रोजन आणि क्लोरीन मधला बॉन्ड तुटेल तेव्हा पुन्हा ही चौथी लोन पेअर क्लोरीन कडे येईल आणि मग आपल्याला आधीच्या ज्या 3 लोन पेअर होत्या त्या आणि बॉन्ड मधली एक लोन पेअर असे क्लोराइड आयन कडे 4 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील. आणि ह्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो कुणाला देऊ शकतो, म्हणून आपण त्याला म्हणतो न्यूक्लिओफाइल. तसंच मिथिल कार्ब एनायन, हायड्रॉक्साइड आयन. आता हायड्रॉक्साइड आयन कसा होतो पहा, KOH असेल किंवा मिथिल कार्ब एनायन. मिथिल लिथियम सारखा एखादा कंपाऊंड असेल तर लिथियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघा, मिथिल लिथियम बद्दल बघूया. हा आहे मिथिल ग्रुप. लिथियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बऱ्यापैकी असते, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. हेटेरोलिटिक फिशन होताना नॅचरली लिथियम हा मेटॅलिक ग्रुप मधला आहे. अल्कलाइन अर्थ मेटल्स आणि अल्कली मेटल म्हणजे S ब्लॉक मधला अल्कली मेटल आहे हा. तर लिथियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनला मिळतील आणि मग आपल्याला मिळेल मिथिल कार्ब एनायन. त्याच्याकडे 3 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन असतील आणि बॉन्ड मधली एक तुटलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तयार होईल. मग हा जो आहे Li+ आणि मिथिल कार्ब एनायन याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, मग तो न्यूक्लिओफाइल असेल. तसंच KOH जर असेल, विचार करा KOH चं कसं फॉर्मेशन असतं. आता पोटॅशियमचा ऍटॉमिक नंबर 19 आहे, कॉन्फिगरेशन 2881 आहे. त्यात एक इलेक्ट्रॉन द्यायचाच आहे. हायड्रोजनला एक इलेक्ट्रॉन शेअर करायचा आहे. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे, कॉन्फिगरेशन 26 आहे. त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर तो 2 इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये टाकेल. एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन सोबत शेअर करेल आणि 6 पैकी 2 इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये टाकले, 4 इलेक्ट्रॉनच्या 2 लोन पेअर राहतील. पोटॅशियमला तर इलेक्ट्रॉन द्यायचं नाहीये, असं द्यायचं आहे, घ्यायचं नाहीये. तर पोटॅशियम एक इलेक्ट्रॉन याला देऊन टाकेल, ऑक्सिजनला देऊन टाकेल. मग आता हा K+ वेगळा होईल आणि OH- ऑलरेडी हा आयोनिक बॉन्ड आहे, तर इथे OH- ऑक्सिजनवर 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील. निगेटिव्ह चार्ज सकट त्याला 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील. मग हा लोन पेअर देऊ शकतो, याला आपण म्हणणार न्यूक्लिओफाइल. OH- इज न्यूक्लिओफाइल. नंतर CN- सायनाइड, अल्कॉक्साइड, NH2-, RCOO- हे सगळे न्यूक्लिओफाइल्स, त्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील. आपण CN- ला अंडरलाईन केले, त्याचं कारण आहे, त्याला म्हणतात एम्बिडेंट न्यूक्लिओफाइल. हा काय प्रकार असतो एम्बिडेंट न्यूक्लिओफाइल? आता बघा, कार्बन आणि नायट्रोजनचा CN-, कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे, कॉन्फिगरेशन 24 आहे. नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 7 आहे, कॉन्फिगरेशन 25 आहे. नायट्रोजन
ला 3 बॉन्ड बनवायचे आणि कार्बनला 4 बॉन्ड बनवायचे ऑक्टेट कंप्लीट करायसाठी, आणि 2 एटम मध्ये जास्तीत जास्त 3 बॉन्ड असू शकतात. ठीक आहे, नायट्रोजननी 5 इलेक्ट्रॉन पैकी आउटरमोस्ट शेल मध्ये आहेत इलेक्ट्रॉन 5, त्याला 3च इलेक्ट्रॉन शेअर करता येतील. तो 3 इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये टाकेल आणि उरलेल्या 2 इलेक्ट्रॉनची एक लोन पेअर राहील. कार्बनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, तो 4 पैकी 3 इलेक्ट्रॉन नायट्रोजन सोबत शेअर करेल, 1 इलेक्ट्रॉन इथे राहील. मात्र Cn मायनस आहे, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन तरी कुठून तरी घेतलेला आहे, मग 1 इलेक्ट्रॉन कुणीतरी त्याला दिला म्हणून तो निगेटिव्ह होईल आणि हे 3 जे असतील हे बॉन्ड तयार होतील. हे स्ट्रक्चर आहे सायनाइडचं. या सायनाइडच्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन कडे पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि नायट्रोजन कडे पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. मग असे स्पेसिस ज्यांच्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त ऍटम कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते पण देताना तो एकच लोन पेअर देऊ शकतो, अशांना म्हणतात एम्बिडंट न्यूक्लिओफाइल्स. तर हा जो आहे Cn मायनस इज एम्बिडंट न्यूक्लिओफाइल. The nucleophile in which 2 or more atoms carries lone pair of electron, but only one atom can form or can donate lone pair of electron. Such nucleophiles are known as ambident nucleophiles. तर Cn मायनस हा ambident टाइपचा न्यूक्लिओफाइल आहे. ठीक आहे, पुढे आहे न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स. न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स म्हणजे काय? ज्यांच्या सेंट्रल ऍटम कडे एक तरी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असावी, त्याला म्हणतो आपण न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स. अमोनियाचं स्ट्रक्चर पहा. अमोनियामध्ये NH3 मध्ये पुन्हा एकदा नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 7, कॉन्फिगरेशन 2,5. नायट्रोजनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यापैकी 3 इलेक्ट्रॉन तो शेअर करेल कारण त्याला 3च इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करायला. प्रत्येक हायड्रोजन ऍटम सोबत तो एक इलेक्ट्रॉन शेअर करेल. हायड्रोजनचे ड्युप्लेट कंप्लीट होईल, नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट होईल आणि नायट्रोजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो कोणाला देऊ शकतो, म्हणजे अमोनिया जो आहे अमोनियाच्या सेंट्रल नायट्रोजन ऍटमवर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, म्हणून अमोनिया काय असेल? न्यूट्रल न्यूक्लिओफाइल. तसंच वॉटर, ऑक्सिजनचे 2 लोन पेअर असतील, ऑक्सिजनवर 2 लोन पेअर म्हणून मग न्यूक्लिओफाइल. अल्कोहोल RNH2, CH3OH, ROR, इथर. तर ज्यांच्या सेंट्रल ऍटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल ते न्यूक्लिओफाइल. लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी का नायट्रोजन जर ट्रायव्हॅलंट असेल, नायट्रोजनला जर 3 बॉन्ड असतील तर त्याच्यावर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. पण ह्याच्यामध्ये 3 बॉन्ड होते, 2 हायड्रोजन सोबत, 1 अल्किल ग्रुप सोबत, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इथे नायट्रोजन सोबत 3 हायड्रोजनचे बॉन्ड होते, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. नायट्रोजनला जर 3 बॉन्ड असतील तर एक लोन पेअर नक्की असते. ऑक्सिजनला जर 2 बॉन्ड असतील तर 2 लोन पेअर नक्की असतात. वॉटरमध्ये 2 बॉन्ड हायड्रोजन सोबत आहे, 2 लोन पेअर. इथे अल्कोहोलमध्ये 1 बॉन्ड हायड्रोजन सोबत, 1 बॉन्ड अल्किल ग्रुप सोबत आणि 2 लोन पेअर. तर ज्यांच्या सेंट्रल ऍटम जवळ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील ते न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स. आता तिसरा जो अटॅकिंग रिएजंट आहे तो आहे फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्स, थर्ड टाइप ऑफ अटॅकिंग रिएजंट. Free radicals are neutral species. They do not carry any type of charge. Neutral species containing odd unpaired electrons are known as free radicals. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की free radicals are produced during homolytic fission or homolysis. आता हायड्रोजन मॉलिक्यूल असेल किंवा क्लोरीन मॉलिक्यूल असेल, HBr मॉलिक्यूल असेल, तर इन homolysis of hydrogen molecule in presence of ultraviolet light, each hydrogen atom takes 1 electron and they are converted into hydrogen free radicals. Similarly, each chlorine atom takes 1 electron from bonding electron pair called as chlorine free radicals are produced. तसंच पेरॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये सुद्धा होमोलिटिक फिशन होतं आणि प्रत्येक बॉन्डिंग ऍटमला 1 इलेक्ट्रॉन मिळतो, आपण त्याला म्हणतो फ्री रॅडिकल्स. मग फ्री रॅडिकल्स आर प्रोड्युस्ड इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट, सनलाइट और हीट और पेरॉक्साइड और नॉन पोलर सॉल्वेंट्स. As free radicals contain unpaired electron, this unpaired electron is responsible for characteristic properties of free radical.
फ्री रेडिकल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, त्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनला पेअर व्हायचं असतं म्हणून तो इलेक्ट्रॉनच्या शोधात असतो. मग आता फ्री रेडिकल इलेक्ट्रॉनच्या शोधात असतो म्हणजे फ्री रेडिकलला सुद्धा इलेक्ट्रॉन हवा असतो. फ्री रेडिकल इलेक्ट्रॉन बद्दल प्रेम निर्माण करतात म्हणजे असतं त्यांना. मग कधी कधी काही पुस्तकांमध्ये म्हणा किंवा काही लोकांचं ओपिनियन असं आहे का फ्री रेडिकलला वेगळा अटॅकिंग रिएजंट कन्सिडर न करता त्याला इलेक्ट्रोफाईल मध्येच कन्सिडर करायचं. तर कधी कधी फ्री रेडिकल्सला इलेक्ट्रोफाईल्स मध्येच कन्सिडर केलं जातं. मात्र जर तुम्ही फ्री रेडिकलला इलेक्ट्रोफाईल कन्सिडर केलं तर एखाद्या वेळेला तुम्हाला स्टेटमेंट्स असू शकतात. सीईटी मध्ये किंवा नीट मध्ये असे असतात, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट स्टेटमेंट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. मग त्याच्यामध्ये देतात की इच इलेक्ट्रोफाईल इज लेव्हिज ऍसिड किंवा इच लेव्हिज ऍसिड इज इलेक्ट्रोफाईल. मग जर तुम्ही फ्री रेडिकलला इलेक्ट्रोफाईल कन्सिडर केलं तर हा फक्त एकच इलेक्ट्रॉन घेत असतो, तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेत नसतो. मग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेत नसेल तर त्याला लेव्हिज ऍसिड म्हणता येणार नाही. मग त्यावेळेला एक स्टेटमेंट असेल की प्रत्येक लेव्हिज ऍसिड जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेणार आहे तो इलेक्ट्रोफाईल असेलच. Each Lewis acid is electrophile, but each electrophile cannot be Lewis acid. जर तुम्ही फ्री रेडिकलला इलेक्ट्रोफाईल मध्ये कन्सिडर केलं तर. सीईटी वाले फ्री रेडिकलला इलेक्ट्रोफाईल मध्ये कन्सिडर करत नाही. जेई नीट वाले फ्री रेडिकलला इलेक्ट्रोफाईल मध्ये कन्सिडर करतात. ठीक आहे. आता त्याच्यापैकी आणखी काही गोष्टी आहेत. काही स्पेसीज असतात की त्यांचं इलेक्ट्रोफाईल तो स्पेसिस इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होईल का न्यूक्लियोफाईल म्हणून ऍक्ट होईल, कसं ओळखायचं. समजा ऍसिटाल्डिहाइड आहे, मग ऍसिटाल्डिहाइडचं नेचर कुठलं, इलेक्ट्रोफाईल का न्यूक्लियोफाईल. किंवा डाय अल्किल कार्बिन आहे, मग हा इलेक्ट्रोफाईल का न्यूक्लियोफाईल, कारण ह्याचा ऑक्टेट इनकम्प्लीट आहे आणि लोन पेअर पण आहे. मग लोन पेअर आहे म्हणजे सेंट्रल आयटमवर लोन पेअर आहे तर त्याला न्यूक्लियोफाईल म्हणायचं का. त्याचा ऑक्टेट इनकम्प्लीट आहे तर तो इलेक्ट्रॉन पेअर गेन करेल का, मग तो इलेक्ट्रोफाईल म्हणायचा का न्यूक्लियोफाईल म्हणायचा. ठीक आहे. किंवा अल्कीन आहे, मग आता ह्यांचं जे नेचर आहे यांचं नेचर काय आहे, इलेक्ट्रोफाईल आहे का न्यूक्लियोफाईल आहे का काहीच नाहीये. किंवा आता NH4+ आयन आहे, मग याला काय म्हणायचं, हा तर पॉझिटिव्हली चार्ज आहे, कॅटिओनिक टाईपचा आहे, मग हा इलेक्ट्रोफाईल आहे किंवा नाही आहे. तर ह्याबद्दल डिस्कशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.